यानंतर आता आणखी एक आजची महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच हा मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता। निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय तर शिवसेनेचा ज्या पद्धतीने निकाल राहुल नार्वेकरांनी दिला तसाच निकाल आता राहुल नार्वेकर राष्ट्रवादी संदर्भात सुद्धा देतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान यावर ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। इंग्लंडमधला स्पीकर हा अंपायर असतो। आपल्याकडचा स्पीकर जो आहे तो कुठल्या तरी पक्षाचा सदस्य असतो आणि त्यामुळे त्याच्याकडनं फार न्यायाची अपेक्षा करणं हेच मुळामध्ये चुकीचं आहे। तर माझी एक अशी आशा आहे की आता इथून पुन्हा अपील, हा निर्णय चुकला तर अपील सुप्रीम कोर्टाकडे करता येतच, की अंतिम निर्णय जो आहे तो भारताची जनता घेणार आहे। वी द पीपल ऑफ इंडिया, इथूनच राज्यघटना चालू होते। व्हीप जो आहे, जो ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीनी जो व्हीप नेमलेला असतो तो व्हीप असतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। आता बाकी ॲनालिसिस तुम्ही करा। नाही, मला अपेक्षा आहे की अध्यक्षांकडनं आज दुपारी 4-4:30 वाजता अपात्रतेची सुनावणी जी असेल ती होईल। मेरिटवरती हा निर्णय होईल आणि व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। फाउंडर मेंबरला ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप हे अदृश्य शक्ती करते आणि हा पक्षावरच फक्त नाही पण महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि देशावर एक नवीन पायंडा पाडतायत।